नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने पुरणाचे उकडीचे दिंडे आणि पुरणाचे उकडीचे कानोले। अप्रतिम चवीचा जबरदस्त असा हा पदार्थ आहे। अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुरणाचे दिंडे आणि पुरणाचे कानोले बनवण्यासाठी इथे आपण 1 कप चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ स्वच्छ निवडून धुवून घेऊया। इथे चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 कप चणा डाळीसाठी आपण इथे 2.5 कप पाणी घेतलेलं आहे। ज्या कपने डाळ घेतलेली आहे त्याच कपने आपण पाणीही घेतलेलं आहे। आपण इथे चणा डाळ भिजवून घेतलेली नाही। जर चणा डाळ रात्रभर भिजवून घेतली तर आपण ही 3 शिट्या देऊन शिजवून घेऊ शकतो, पण इथे आपण डायरेक्ट चणा डाळ धुवून स्वच्छ धुवून कुकरला लावणार आहे, त्यामुळे 4 शिट्या देऊन घेणार आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालून आणि साधारण 10 अर्धा चमचा हळद घालून ही आता चणा डाळ आपण कुकरला शिट्या देऊन घेऊया। चणा डाळ शिजेपर्यंत आपण दिंडे आणि कानोल्यासाठी लागणारे कणिक मळून घेऊया। त्यासाठी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालूया। पाव चमचा इथे हळद घातलेली आहे। हळद आपण कणकेला छान असा रंग येण्यासाठी घातलेले आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करूया। गव्हाचे पीठ थोडंसं चमचाने हलवून घेतलं आणि यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घातलेलं आहे। तूप घालण्याचे कारण आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हे तूप आपण या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून हे गव्हाचे पिठाचे आपण कणिक मळून घेऊया। अगदी घट्टसर अशी कणिक मळून घेणार आहे आपण इथे। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। 3 ते 4 चमचे तेल यामध्ये घालून पीठ मळू शकता। इथे आपला कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे। आता झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी हा कणकेचा गोळा मुरण्यासाठी ठेवूया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आपली डाळ ही शिजून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे चमचाने थोडीशी डाळ हलवून घेऊया म्हणजे या डाळीतला अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरेल। हे जे डाळीचं पाणी आहे याचे आपण येळवणीची आमटी बनवू शकतो। आता या डाळीतलं पाणी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे डाळीचं अगदी पीठ बनतं म्हणजे इथे डाळ खूप छान अशी शिजलेली आहे। इथे एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवून या डाळीमधलं पाणी काढून घेऊया। डाळ शिजवताना डाळीमध्ये हळद टाकल्यामुळे हळदीचा रंग डाळीवर खूप छान येतो। या डाळीमधील पाणी काढून घेतलेलं आहे। आता ही डाळ आपण एका कढईमध्ये काढून घेऊया। इथे मी एका कढईमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे। आधी सुरुवातीला या डाळीमधील मॉइश्चर कमी होण्यासाठी यामधील पाणी आहे ते आटवून घ्यायचं। लो टू मिडियम फ्लेमवर या डाळीमधील पाणी आटवून घेतलं आणि यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तूप घातल्यानंतर ही डाळ परत एकदा हलवून घ्यायची। तूप घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं डाळ हलवून घेतली आणि यामध्ये आपण 1 कप डाळ घेतलेली आहे तर इथे मी 1.25 कप गूळ घेतलेला आहे। अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे हे गुळाचं आणि डाळीचं। डाळ आणि गुळाचं अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। अगदी छान असा गोडवा येतो आपल्या पुरणाला। तर इथे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 1 कप डाळीसाठी 1.5 कप तुम्ही गूळ घेऊ शकता। जर तुम्ही वाटीचं प्रमाण घेत असाल तर वाटीच्या प्रमाणामध्येही तशाच पद्धतीने गूळ घेऊ शकता। आता इथे गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। मेल्ट झाल्यानंतर हे थोडंसं मिश्रण हलवून घेतलं आणि चमचाने ही जी डाळ आहे ती चमचानेच फेटून घेतलेली आहे। आपण डाळ वाटणार नाही, जितकी चमचाने फेटली जाईल तितकी फेटून घेणार आहे। डाळ शिजवत असताना लो टू मिडियम फ्लेमपेक्षा थोडीशी कमी फ्लेम केलेली आहे। आता तुम्ही बघू शकता इथे डाळ छान अशी जितकी चमचाने फेटली जाईल तितकी मी इथे फेटून घेतलेली आहे। शिवाय इथे आपली डाळ आहे ती घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। डाळ घट्ट झालेली आहे। आता यामध्ये आपण खमंग स्वादाचे पावडर मसाले घालून घेऊया। इथे आपण 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर आणि इलायची पावडर घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण आपण परत एकदा एकजीव करून घेऊया। हे मसाले आपण सर्वात शेवटी एकजीव करून घेतलेले आहेत कारण याचा खमंगपणा आहे तो जास्त काळ टिकतो। इथे आपल्याला पुरण बनवण्यासाठी 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। पुरण जसा घट्ट होईल तसा मंद गॅसवर हा पुरण आपण शिजवून घेतलेला आहे। आता झाकण लावून 4 ते 5 मिनिटं हा पुरण बाजूला ठेवूया आणि आपण कणकेकडे बघूया। इथे कणकेचा गोळा परत एकदा मी मळून घेतलेला आहे आणि याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। त्यातील एक भाग आहे त्याचा रोल बनवून घेतला आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। इथे साधारण 1 इंचाचे गोळे इथे बनवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने गोळे बनवले की एकसारखे आपले दिंडे आणि कानोले बनतात। साधारण 1 इंच साईजचे इथे मी गोळे कट करून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने हा जो दुसरा कणकेचा गोळा आहे त्याचेही आपण छान असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। आपण घेतलेल्या गव्हाच्या पिठाच्या प्रमाणामध्ये 14 गोळे बनलेले आहेत। त्यातील एक गोळा आपण घेऊया आणि त्याचे दिंडे आणि कानोले बनवायला सुरुवात करूया। इथे आपण सुरुवातीला दिंडे बनवूया। त्यासाठी इथे एक गोळा घेतलेला आहे। हा गोळा छान असा लाटून घेऊया। आपण गव्हाचे पीठ मळताना तुपाचा वापर का केला याचे कारण सांगते। तर इथे आपण ही जी पारी लाटतोय तर ही पारी लाटताना अजिबात आपण पिठाचा वापर केलेला नाही। आपण जर गव्हाचे पीठ मळताना तुपाचा वापर केला नसता तर पीठ लावून ही पारी लाटावी लागली असती आणि आपले कानोले किंवा हे जे आपले दिंडे बनवतोय ते पिठाळ बनले असते आणि त्याला चकाकीही इतकीशी आली नसती।
तूप घातल्यामुळे कानोलेला आणि दिंड्यांना खूप छान अशी चकाकीही येते, दिसायलाही तितकेच सुंदर दिसतात। इथे आपली पहिली पारी आहे ते पीठ न लावता छान अशी लाटून घेतली। तूप घातल्यामुळे ही अजिबात चिकटत नाही। तर इथे आपलं पुरणाचा थोडासा गोळा घेतलेला आहे छोटासा, त्याला स्क्वेअर शेप देऊन घेतलेला आहे आणि या पारीवर ठेवून या पुरणाच्या गोळ्याला स्क्वेअर शेप देऊन घेतलेला आहे, चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। आपण लाटलेल्या या पारीवर हा पुरणाचा गोळा ठेवून घेऊया। हा पुरणाचा गोळा पारीवर थोडासा प्रेस करून घेतला आणि या पारीच्या दोन्ही साईडच्या कडा आहेत त्या पुरणावर फोल्ड करून घेतल्या। तशाच समोरच्या आणि मागच्या कडाही छान अशा फोल्ड करून घेतल्या। इथे आपली पहिली दिंडी बनवून तयार झालेली आहे। आता आपण कानुले बनवायला घेऊया। तर इथे एक गोळा घेतलेला आहे, गोळा छान असा लाटून घेतला, पीठ न लावताच इथे गोळा लाटून घेतलेला आहे। पारी लाटून झाल्यानंतर अशा पद्धतीने उचलून परत एकदा ती पोळपाटावर ठेवायची आणि यावर आपण इथे साधारण 1 ते 1.5 चमचा पुरण घालून घेणार आहे। पुरण घातल्यानंतर हलक्याशा हाताने कानोला फोल्ड करून घ्यायचा आणि अगदी अलगदपणे त्याच्या कडा आहेत त्या प्रेस करून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता इथे कानोल्याची एक साईड आहे ते दुसऱ्या साईडवर घालून छान अशी प्रेस करून घेतलेली आहे। इथे मी कानोल्याला छान असा शेप देण्यासाठी आणि डिझाईन देण्यासाठी इथे चिरणी आहे, या चिरण्याने याच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत। कानोल्याच्या कडा आहेत त्या हलक्याशा हाताने फोल्ड करूनही घेऊ शकता। तुम्ही बघू शकता इथे आपला टम्म असा पुरणाने भरलेला पहिला कानोला बनवून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण इथे बाकीचेही कानोले आणि दिंडे बनवून घेतलेले आहेत। खूप छान अशी इथे आपली दिंडे आणि कानोले बनवून झालेले आहेत। आता आपण उकडीचे कानोले आणि उकडीचे दिंडे बनवत आहे। तर इथे कढईमध्ये पाणी घातलेलं आहे, साधारण 2 ग्लास पाणी घालून यामध्ये आपण इथे तेल लावून चाळण ठेवलेले आहे। या चाळणीवर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जी फोल्ड केलेली जाड बाजू आहे दिंड्यांची ती खालच्या साईडला ठेवायची। दिंड्यांची फोल्ड केलेली जाड बाजू चाळणीच्या होलाच्या साईडला ठेवलेली आहे, जेणेकरून त्या साईडने वाफ येऊन ती जाड बाजू आहे तीही छान अशी उकडली जाईल। लो टू मिडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं झाकण लावून इथे उकड काढून घेतलेली आहे। इथे आपली दिंड्यांची पहिली बॅच छान अशी उकड काढून घेतलेली आहे आणि कणकेमध्ये तुपाचा वापर केल्यामुळे दिंड्यांना चकाकीही खूप छान अशी आलेली आहे। आता ही दिंड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे कढईमध्ये साधारण 1 ग्लास पाणी परत वाढवलेलं आहे, कारण आधीचं पाणी होतं ते आटलेलं होतं। चाळणीला परत थोडंसं तेल लावून घेतलं आणि याच्यावर आता इथे कानोले घालून घेतलेले आहेत, जितके बसतील तितके कानोले घालून घेतलेले आहेत आणि झाकण लावून 10 ते 15 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर इथे उकड काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे कानोल्यांनाही चकाकी आलेले आहेत। अशाच पद्धतीने इथे आपण बाकीचेही कानोले आणि दिंडे बनवून घेतलेले आहेत। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 6 कानोले आणि 8 दिंडे बनलेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा इथे आपला पुरणही बनलेला होता। आपण पुरण अजिबात वाटून घेतलेला नाही आहे, त्या डाळीमध्येच फेटून घेतलेला पुरण आहे। आता याच्यावर छान अशी तुपाची धार सोडून ही दिंड खायला घेऊ शकतो। अशा पद्धतीने नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे आणि पुरणाचे कानोले घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।